तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता ना जवळजवळ सकाळची सगळी कामं माझी निम्मी आवरलेली आहेत, किचनमधली वगैरे. आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून घेतलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे काय करते माहिती का, मी किचनमधली सगळी निम्मी कामं आवरून घेते. त्याच्यानंतर मग नंतर बाहेर झाडांना पाणी वगैरे द्यायला जाते. त्याच्यानंतर देवपूजा, त्याच्यानंतर मग उरलेला स्वयंपाक असं करत असते. कारण आता काय एवढी गडबड नाही, आता पोराला सुट्टी आहे, त्यामुळे जसं जमेल तसं तसं मी करत असते. तर पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आणि भाजीची तयारी, भाजीचं चिरून ठेवलेलं आहे. शेवग्याची भाजी बनवायची आहे, तर सगळं चिरून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना आता पाणी वगैरे मारून घेणार आहे झाडाला. तर ना मी रात्री फक्त बघा, जे 5-6 वाजता आपण पाणी मी अंगणात मारत असते ना, तर त्यावेळेस फक्त मी पाणी मारलं नाही, फक्त रात्री मारलं नाही. तर आता असं वाटायला लागले बघून मला, इतकं कोरडं पडलंय ना ती. तर जवळजवळ एक 7-8 दिवस त्याला मी पाणीच मारलं नाही, असं पूर्ण अंगण झालं होतं. आणि कसं आहे माहिती का, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं खाडं केलं ना पाणी मारायला, म्हणजे मारलं नाही ना 1-2 दिवस तरी पाणी, तर पूर्ण असं म्हणजे एकदम वातावरण वेगळंच वाटते, फ्रेश वगैरे अजिबात वाटत नाही. तर आता मी पाणी मारलं ना, आता सगळी झाडं वगैरे एकदम कशी फ्रेश वाटायला लागलीत बघा. आणि काय होतंय, झाडावर पण ना अशी एक अशी धूळ बसते बघा, म्हणजे असं झाडाची जी पानं असतात ना, तर त्याच्यावर असं पाणी नाही मारलं ना, तर एकदम अशी काळपट दिसते. आणि ती पाणी ओतलं ना, तर मग त्याच्यावरची जी काय धूळ किंवा काय एखाद्या वेळेस अशी बारीक आळ्या म्हणा झाडावर किंवा असं काही जंतूसारखं असलं ना, ते सगळं झाडावरनं खाली येते. म्हणून मी कधी बी पाणी मारताना ना झाडाच्या पूर्ण वरून अगोदर खाली ना ह्याला सोडत असते पाणी, त्याच्या म्हणजे तळापाशी पाईप सोडत असते. त्याच्यानंतर ना मग तिथलं पूर्ण झाडाला पाणी पोचलं ना, तर मग ती पाईपवर घेऊन ना मग ते झाडाच्या वरती असं पाणी मारत असते, म्हणजे त्या पानावरून वगैरे सगळं जे काय असते किडे वगैरे ते खाली यावे म्हणून. तर मोगऱ्याची फुलं वगैरे पण भरपूर लागली होती, तर ती मी देवासाठी तोडून वगैरे आणलेले आहेत. तर बाहेरचं तर सगळी कामं आवरली. तर मी काय झालं, मी सकाळी लवकर उठले होते, त्याच्यानंतर किचनमधलं निम्म्याच्या वरती आवरून घेतलं होतं. आणि मग नंतर मग बाहेरचं पाणी वगैरे मारायला जाते मी, कारण मी जर भरपूर लवकर उठले ना, तर मग दिवस नसला तर बाहेर जात नाही, पहिले घरातली सगळी कामं करून घेते आणि मग नंतर असं दिवस निघाला की मग परत मग पाणी वगैरे मारत असते. तर आता मला बनवायचं होतं बघा, असं थोडा डाळ शिजवून घेतली होती, ती डाळीला तडका मारायचा होता, म्हणजे डाळ तडका नाही वरण बनवायचं होतं. तर वरणामध्ये ना भरपूर असा लसूण ठेचून घेतला आणि कढीपत्ता, एक कढीपत्ता, त्याच्यानंतर थोडंसं जिरे, थोडीशी मोहरी, हे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग पण टाकत असते मी. तर हिंगनं ना थोडी टेस्ट छान येते मला असं वाटतं, त्यामुळे मी बिन हिंगाची ना कधीच बनवत नाही बघा, तडका मारत नाही डाळीला. तर हे सगळं असं मस्त टाकून झालं. आणि त्याच्यानंतर डाळ मी पहिली शिजवून घेतली होती, तर त्याच्या शिजवलेलं डाळ आहे ना, त्याच्यामध्ये फक्त मी हे तडका मारलेलं टाकत असते आणि 1-2 मिनिटं चांगलं झाकून ठेवायचं. तर मस्त असं वरण तयार झालेलं होतं. एकीकडे मी भात लावला होता, भात वरण असं झालेलं होतं. तर नंतर ना मला बनवायची होती बघा शेवग्याची भाजी बनवायची होती बघा. तर शेवग्याच्या भाजीसाठी अगोदरच सगळी तयारी करून ठेवली होती मी. तर फक्त पातेल्यामध्ये तेल टाकलं, थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी, त्याच्यानंतर ठेचून घेतलेला लसूण, आणि ते सगळं मस्त असं तळून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकून घेतले. एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे, कारण कांदा मी आज वापरणार नव्हते भाजीला, त्यामुळे एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे. थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. टोमॅटो मोसर असं तळून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, घरचं थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे. आणि सगळं झालं की एक 2 ते 3 मिनिटं फक्त वाफ दिली आणि बारीक गॅसवर थोडंसं ठेवून घेते मी कट येण्यासाठी. आणि नंतर मग भाजी शिजवून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर ना माझं काय झालं, ज्यावेळेस भाजी बनवली ना, तर सगळं काळं तिखट संपलं. पण मग नंतर ना काय केलं, काळं तिखट म्हणलं तसंच राहून जाते. मग आठवडाभर जेवढं जे काय आपल्याला लागतंय ना, ते सगळं मी भरणीमध्ये एकदाच काढून भरून ठेवावं म्हणलं, कारण की ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल जास्त झालंय बघा. तेल जास्त झालं की असं थोडंसं असं म्हणजे एकदम असं फडफडीत होत नाही, थोडंसं चिकट होतंय तिखट आपलं काळं. पण हे टेस्टला ना हेच तिखट काळं छान असते. त्यामुळं मी ना आता म्हणलं आठवडाभरच एकदा काढले, तर आठवडाभरचं सगळं भरणी भरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर बघा इकडं पूर्वाचं काय चाललंय बघा. तर पूर्वाला म्हणलं थोडीशी फरशी पुसून घे, तर ती म्हणली आता फरशी काय मी पुसत नाही, मला अजून तिला आंघोळ वगैरे करायची होती. तर ती उठलं ना, आता शाळा वगैरे नसल्यामुळे थोडंसं टाइमपास करते पोरं. तर म्हणली फरशी काय मी पुसत नाही, आता झाडू मारू घेते, फरशी दुपारी तू पुस, तिला पुसायची नव्हती. मग म्हणलं चालते, दुपारी मी फरशी पुसून घेते. त्याच्यानंतर तिने झाडू वगैरे मारला. आणि कसं आहे माहिती का पोरांचं, आता आपला स्वयंपाक जरी जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत पोरं उठत पण नाहीत सकाळचं. मग म्हणलं आता सकाळची ह्यांना कामं सांगणं
चुकीचं आहे, कारण उठल्या उठल्या त्यांना पण आळस आलेला असते आणि मग काम सांगितलं की त्यांचं काय नको म्हणतात ते. तर त्याच्यानंतर ना आता मला बनवायची होती बघा थोडीशी गवारी बनवायची होती. आमच्यात कसं होतंय सगळ्या भाज्या एकदम थोड्या थोड्याशा बनवाव्या लागतात. तर मग गवारीसाठी ना मस्त अशी गवारी कट वगैरे करून घेतलेली होती. मी आदल्या दिवशीच ना, ज्या दिवशी गवारी बनवायची असते ना त्याच्या आदल्या दिवशी किंवा मग संध्याकाळी ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटतोय ना त्यावेळेस गवारी कट करून ठेवते. जे काय म्हणजे आपल्या भाज्या असतात ना फ्रीजमध्ये, ती आता अर्जंट जर आपल्याला गवारीची भाजी बनवायची म्हणलं ना तर मग होत नाही ते भाजी कट करणं आणि नंतर बनवणं म्हणलं ना तर जवळजवळ अर्धा तास लागून जातोय त्या भाजीला. त्यामुळे मी काय करते, पालक भाजी असू द्या, मेथी असू द्या किंवा गवारी किंवा अशी कसली शेंगाची भाजी असली तर ती पहिलेच कट करून घेते. तर मी काय केलं, मस्त असं एक कांदा कट करून टाकलेला आहे, एक टोमॅटो, त्याच्यानंतर घरचं काळं तिखट, थोडंसं हळद, थोडंसं मीठ, हे सगळं मस्त असं तळून घेतलेलं आहे. आणि तळून घेतलं ना की मग त्याच्यानंतर याच्यामध्ये गवारी टाकलेली आहे. तर हे सगळं झालं होतं, पण थोडासा रस पण बनवायचा होता मला, कारण आता आंबे तर संपूर्ण संपत आलेत. म्हणलं तर जेवढे शेवटचे आहेत तेवढे वापरून टाकावं, कारण भरपूर दिवस झाले ना परत ते खराब पण होते फ्रीजमध्ये असो किंवा काय असो. तर इकडं बघा यांचं काय चाललंय तोपर्यंत. तर यांचं चाललंय बघा इकडं कॅरम खेळायचं, कारण आता सकाळी आंघोळ्या वगैरे झाल्या, चहा झाला, नाश्ता झाला, जेवण वगैरे करते निवांत. यांना पण निवांत कामाला जायचं असते आणि यांचं पण कसं आहे, ह्या पोरांचं बी आता शाळेला सुट्टे, तर यांचा ना मेळ लागलाय म्हटलं तर चालतंय. ही काय करते, सकाळचं सगळं उरकून घेते आंघोळ्या वगैरे आणि कॅरम खेळत बसते. ती कॅरम झालं की ते ठेवणार आणि नंतर मग ते करणार ती आपली सापशिडी झाली की मग स्केटिंग घालणार, मग पळणार. हे असं त्यांचं काय काय वेगळं वेगळं दिवसभर आता सुट्ट्या आहेत तर चाललेलं असते. आणि घरात पसारा बघा एवढा पडलाय. मग मी म्हणलं कोणी तर मला पसारा काढू लागा दोघातलं एखादं. तर दोन्ही पोरं म्हणतात मम्मी आम्ही रोज तुला करू लागतो पण आज आम्ही स्केटिंगच खेळणार आहे. तोपर्यंत ना इकडं तुम्हाला मागं दिसत असेल माझं जी तिथली फरशी निघली आहे ना ती ना माझी म्हणजे ती बोर आहे ना थोडंसं माझं हे म्हणजे मोटर खराब झाली ती बघा, त्यासाठी ती फरशी फोडून काढली मी. आता मला तिथं नवीन फरशी बसवावं लागणार आहे, कारण बघू आता ती 1-2-4 दिवसात मी बसवून घेईन किंवा महिना सुद्धा लागू शकते, कारण घरातली एखादी गोष्ट खराब झाली ना ती व्यवस्थित करायचं म्हणलं तर आरामात महिना जाते. तर असो त्याला मी मधीच बसवली होती बघा ती फरशी, परत एकदा त्याला म्हणजे ती मोटर खराब झाली ना त्यावेळेस काढले. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.